पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. कोयता गँगने दहशत माजवली आहे. पुण्यात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांना पुणे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय. जिथे गुन्हा केला त्याच ठिकाणी गुन्हेगारांची धिंड काढत धडा शिकवण्यात आलाय. पुण्यात दहशत माजवणाऱ्या टोळीची पुणे पोलिसांनी धिंड काढली. पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळीची पुणे पोलिसांनी धिंड काढली आहे. ज्या ठिकाणी कोयते नाचवले त्याच ठिकाणी पोलिसांनी आरोपींची लाच काढली. आरोपींचा माज उतरवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुन्हा धिंड पॅटर्न सुरू झालाय. सिंहगड कॉलेज परिसरात कोयत्याने हल्ला करून दहशत पसरवणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून ज्या परिसरात कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींची वरात काढली. तन्मय सखाराम भुयारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपींना गुडघ्यावर आणत आरोपींचा माज उतरवला. काही दिवसांपूर्वी आरोपींकडून सिंहगड कॉलेज परिसर आणि इतर परिसरात कोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड कॉलेज परिसरात चंद्रांगण कॅपिटल या मुख्य इमारतीच्या गेटजवळ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. 8 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी थांबलेल्या तरुणावर आरोपी तन्मय भुयारी आणि त्याच्या एका साथीदाराने कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी भारती विद्यापीठ पोलिसांचे तपास पथक विविध भागात रवाना करण्यात आले होते. यातील आरोपी काही तासात ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली असून या आरोपींकडे अधिक चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.